देवणी पोलीस ठाणे अंतर्गत शांतता समितीची बैठक संपन्न। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव सुरक्षेच्या अनुषंगाने घेण्यात आली ही बैठक। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया सविस्तर बातमी। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी केली जाते। त्याप्रमाणे ज्ञानाचा अथांग महासागर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातही साजरी होते। या 135व्या जयंती महोत्सवाच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ठाणे देवणी येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीसमयी माननीय पोलीस उपनिरीक्षक वरांडे साहेब यांनी सर्व गावातील उपस्थित भीमसैनिकांना जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या गावातल्या अडचणी जाणून घेऊन शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले। जयंती उत्साहात व्यत्यय येऊ नये म्हणून पूर्ण एप्रिल महिन्यात लोड शेडिंग थांबवण्याची विनंती अनिल कांबळे यांनी केली। मिरवणुकीसाठी कुठलीही अडचण येऊ नये म्हणून बीडीओ साहेबांनी ग्रामसेवकांची बैठक घेऊन रस्त्यामधील कुठे अतिक्रमण आहे का याची दक्षता घेण्यास सांगावे असेही ते यावेळी म्हणाले। प्रत्येक गावात व शहरातील या जयंती उत्सवात डीजे लावण्याची परवानगी असावी अशी आंबेडकरी प्रेमींनी मागणी केली। पाहून या भारताला दुनिया ही देते गवाही, समृद्ध आहे इथली बलवान लोकशाही, देशावर हक्क आहे सर्व धर्मियाचा, जयंती ही सर्व धर्मियाची असा भावनिक संदेशही भीमशाहीर DN कांबळे यांनी यावेळी दिले। ते पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती कोणत्याही एका जाती धर्माच्या लोकांसाठी नाही तर समतेवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील लोकांच्या प्रबोधनासाठी हा उत्सव साजरा होत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले। जयंतीनिमित्ताने सर्वांनी प्रज्ञाशील करून अंगीकारावे तेव्हा सर्व साध्य होईल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। विद्युत महावितरण कंपनीचे देवणी उप अभियंता पेनकर साहेब यांनी जयंती कालावधीत लोड शेडिंग होणार नाही अशी ग्वाही दिली। तर देवणीचे तहसीलदार माननीय वाडकर साहेब यांनी ही जयंती आनंदात साजरी करण्यात यावी म्हणून सर्व जयंती महोत्सव समितींना जयंती उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। बाबासाहेबांनी भारतीयांच्या समृद्ध जीवन उभारणीसाठी अनमोल संविधान लिहून सर्वांना समान हक्क दिले आहेत असे सांगून भारतीय अनुच्छेद 14, 15, 16, 17 या कलमान्वये देण्यात आलेल्या अधिकाराची जाणीव यावेळी माननीय तहसीलदार वाडकर साहेब यांनी करून दिले। आपण सर्वांनी संविधानातील कर्तव्य व अधिकार व त्या अनुषंगाने निर्माण केलेले कायदे याचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षा देवणी पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस उपनिरीक्षक वराडे साहेब यांनी यावेळी व्यक्त केले। या शांतता बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात माननीय वराडे साहेब यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून बैठक संपली असल्याची घोषणा केली। पासून शुभेच्छा, तयारी करा, आनंदोत्सव साजरा करा। धन्यवाद। जय देवणी प्रतिनिधी DN कांबळेसह KJ न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।